Hello and welcome to the next lecture of this. Cell division is an interesting and important topic at the point of NEET, CET, even board exam. सेल डिव्हिजन या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण सेल सायकल हा पार्ट पाहिला होता, त्याच्या फेजेस. त्याच्यानंतर मायटॉसिस सेल डिव्हिजन मधला पहिला टाईप बघितला. देन मायटॉसिस, त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिसच्या 4 फेजेस आणि सायटोकायनेसिस, सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस, आणि आत्ता आपण पाहतोय तो म्हणजेच मिओसिसचा पार्ट. इवन लास्ट लेक्चरला आपण मिओसिसचे इंट्रोडक्शन, मिओसिसच्या कॅरेक्टरिस्टिक्स, डेफिनेशन आणि मिओसिसच्या फेजेसचा एक फ्लो चार्ट बघितलेला होता. आता त्या फ्लो चार्टमध्ये पहिली फेज आपण बघतो मिओसिस फर्स्ट, कारण मिओसिस ही 2 भागामध्ये होत असते, 2 पार्ट्समध्ये होत असते, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. So meiosis first having the karyokinesis as well as cytokinesis, and the karyokinesis includes prophase first, metaphase first, anaphase first and telophase first. So the prophase first, meiosis first having a karyokinesis first. So meiosis first and having karyokinesis first, karyokinesis first, that means division of nucleus. Karyokinesis is a division of nucleus and it includes prophase first. आता ही prophase first आहे, ही मात्र लॉन्गेस्ट फेज आहे, कॉम्प्लेक्स फेज आहे. सो लॉन्गेस्ट फेज, कॉम्प्लेक्स फेज आहे, because it includes 5 different phases. It includes 5 different phases. So having 5 different phases. आता हे ज्या 5 फेजेस आहेत ह्या आपण खूप डिटेल पाहणार आहे. त्याच्यामध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन and dikinesis. So these are the 5 phases: leptotin, zygotin, pachytin, diplotin and dikinesis. ह्या 5 फेजेस आपल्याला प्रोफेज 1 मध्ये पाहिजे आहेत. जे काय क्रॉसिंग ओव्हर होतं, जे काय व्हेरिएशन्स तयार होतात, इव्हॉल्युशनचं जे कारण असतं क्रॉसिंग ओव्हर, ते या फेजमध्ये होत असतं, प्रोफेज 1 मध्ये होत असतं. आणि दॅट्स वाय इट इज अ कॉम्प्लेक्स ॲज वेल ॲज लॉंगेस्ट फेज ऑफ दिस मिओसिस फर्स्ट. इवन सेल डिव्हिजन इंटरफेज नंतरची. आता ही इंटरफेजमध्ये क्रोमॅटिक मटेरियल असतं, हे थिन असतं. मग प्रोफेज 1 मधल्या सुरुवातीची जी फेज असते लेप्टोटीन, याच्यामध्ये काय काय बदल होतील हे आपण बघणार आहे. लेप्टोटीन, आता ही जी लेप्टोटीन आहे, लेप्टोटीनमध्ये बघा सेल स्ट्रक्चर आपण बघणार आहे. हे आउटर सेल मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणत असतो, सेल मेम्ब्रेन म्हणत असतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन, राईट. पेशीची सगळी वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे. ह्याच्या इनसाइडला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन दाखवूया. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ओके. या साईडला आपण सेंट्रिओल, ह्याच्या इनसाइडचा पार्ट दाखवूया. न्यूक्लिओलस असतं, न्यूक्लियसच्या इनसाइडला न्यूक्लिओलस असतं. न्यूक्लिओलस आहे. याच्यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, कॉल्ड ॲज
क्रोमॅटिन मटेरियल किंवा क्रोमोझोम्स म्हणतो आपण. क्रोमॅटिन मटेरियल दॅट मीन्स क्रोमोझोम्स. ओके, गुणसूत्र असतात, DNA असतो याच्यामध्ये. क्रोमोझोम्स. ओके, आता ह्या केंद्रकाच्या जवळ ही ॲनिमल सेल आपण दाखवली तर याच्या इथं सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल आहे, हे दुसरं सेंट्रिओल असतं. दोन सेंट्रिओल्स, सेंट्रोसोम डिवाइड होऊन त्याची सेंट्रिओल्स तयार झालेले असतात. सो सेंट्रिओल्स. सो दिस इज द इंटरफेजिक सेल असते. आता हे इंटरफेजिक सेलमध्ये हे जे क्रोमॅटिक मटेरियल असतं, लेप्टोटीनमध्ये काय होतं, हे जे मूळचं क्रोमॅटिक मटेरियल असतं याचं कंडेन्सेशन होतं. सो इन केस ऑफ लेप्टोटीन, सो लेप्टोटीन याला दुसरं एक नाव असतं लेप्टोनिमा. लेप्टोटीन किंवा लेप्टोनिमा. याचं मिनिंगच असं असतं, लेप्टो मीन्स थिन, लेप्टोनिमा. सो लेप्टो मीन्स थिन and nima means thread. Thin thread like chromosomes असतात. So chromosomes are thin thread like, and that's why it is called as leptotin, or also called as leptonema. So this is the first phase of prophase. म्हणजे हे जे थिन होत असताना क्रोमोझोम, क्रोमॅटिन मटेरियल किंवा क्रोमोझोम कंडेन्सेशन होतं आणि हे थिन होतात. हा एक क्रोमोझोम आहे, आणि हा दुसरा एक क्रोमोझोम असतो. हे थिन होतात, कंडेन्सेशन होतं. सो क्रोमोझोम्स आर थिन थ्रेड लाईक, इट शोज कंडेन्सेशन, shows condensation. ओके, हे जे क्रोमोझोम्स मटेरियल दाखवलेलं आहे हे थिन होतात आणि त्याचं कंडेन्सेशन झालेलं असतं. पहिली फेज कळाली लेप्टोटीन, किंवा यालाच काय म्हणायचं, लेप्टोनिमा. लेप्टो मीन्स थिन, निमा मीन्स थ्रेड. थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर कोणाचं होतं, क्रोमोझोमचं. कशामुळं झालेलं असतं, कंडेन्सेशन झालेलं असतं. आणि म्हणून ही पहिली फेज आहे, प्रोफेजमधली पहिली फेज आहे लेप्टोटीन. कारण प्रोफेजमध्ये 5 डिफरंट फेजेस आहेत, त्यापैकी पहिली फेज आपण बघतो ती म्हणजेच लेप्टोटीन. व्हेरी सिम्पल, नावावरून लक्षात ठेवा, लेप्टो मीन्स थिन, निमा मीन्स थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर क्रोमोझोमचे तयार होतात, याला म्हणायचं लेप्टोटीन. ओके, नेक्स्ट झायगोटीनमध्ये काय काय बदल होतो बघूया. सेकंड बघायचे आपल्याला झायगोटीन. झायगो मीन्स पेअर. आता काय होतं बघा, याच फिगरमध्ये मी चेंजेस करून दाखवणार आहे. हे जे दोन क्रोमोझोम आहेत, हे दोन क्रोमोझोम लेंथ वाईज पेअर तयार करतात आणि मोर थिक होतात. सो हा जो क्रोमोझोम असतो तो अजून थिक होतो, आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे हाही थिक होत असतो, आणि त्यांची पेअर तयार होते, जोडी तयार होते. ओके, सो क्रोमॅटिन मटेरियल शोज पेअर.
पेअरिंग ऑफ क्रोमोझोम होतं आणि क्रोमोझोमचं पेअरिंग झाल्यामुळं याला आपण झायगोटीन म्हणत असतो. सो धिस फेज इज झायगोटीन. झायगोटीन किंवा यालाच झायगोनिमा पण म्हटलं जातं. झायगोनिमा. आता हे झायगोटीन झायगोनिमा म्हणजे काय असतं आपण याचा अर्थ पण बघूया. ऑर नेम्स आहेत. झायगो मीन्स पेअर, निमा मीन्स थ्रेड. आणि यामुळं आपल्याला कळतं की हे जे दोन क्रोमोझोम्स आहेत ते थिकता झालेले असतात, मोर कंडेन्स्ड असतात, डिहायड्रेशन होतं, थिक होतात आणि त्याची एक पेअर तयार होते. सो पेअर्ड क्रोमोझोम्स. याला असंही म्हटलं जातं बायव्हॅलंट सुद्धा म्हटलं जातं. ऑल्सो कॉल्ड ॲज अ बायव्हॅलंट और सिनॅप्स पण म्हटलं जातं. सिनॅप्स also called as homologous pair. So these all of these are the MCQs. Homologous pair. Homologous pair. Okay, so important in case of NEET as well as CET. बायव्हॅलंट, सिनॅप्स किंवा होमोलॉगस पेअर झायगोटीनमध्ये होतं. ही सेंट्रीवोल्स असतात, ती सेंट्रीवोल्स हळूहळू थोडी मूव्ह व्हायला सुरुवात होते. हे सेंट्रीवोल आहे ते थोडं पार्शली मूव्ह होतं नेक्स्ट डायरेक्शनला. बाकीचं स्ट्रक्चर हे सेम राहतं, काही बदल होत नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ह्या दोन क्रोमोझोमची पेअर तयार झालेली असते. हे दोन क्रोमोझोम असतात त्यापैकी एक मॅटर्नल कम्स फ्रॉम मदर and the another one is paternal chromosome from the father. So maternal and paternal chromosomes comes side by side to produce the form the pair called as homologous pair, bivalent किंवा काय म्हणायचं synapse. So maternal and paternal chromosomes produce the homologous pair. So maternal and paternal chromosomes come together to form homologous pair, to produce homologous pair. काय तयार झालेलं आहे बघा, होमोलॉगस पेअर. पेअर कोणाची झालेली आहे? क्रोमोझोमची. हे क्रोमोझोम्स कसले क्रोमोझोम आहेत? वन ऑफ द क्रोमोझोम इज मॅटर्नल अँड अनदर वन इज पॅटर्नल्स. सो दिस क्रोमोझोम्स शोज द पेअर टू, दॅट मीन्स कम्स फ्रॉम मदर, कम्स फ्रॉम फादर अँड दे शोज द पेअर. हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. हे दोन क्रोमोझोम लेंथवाईज एकत्र येतात आणि असं जे स्ट्रक्चर तयार होतं याला म्हणायचं होमोलॉगस पेअर म्हणा किंवा बायव्हॅलंट म्हणा. ओके, ऑल्सो कॉल्ड एज सिनॅप्स. हे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात. सो these changes takes place in zygote and zygote is the second important phase of this prophase 1. Prophase 1. ओके, प्रोफेज 1 कळाली. काय बदल झाला? लेप्टोटीनमध्ये काय होतं? थिन क्रोमोझोम्स असतात, थिन थ्रेड लाईक असतो म्हणून लेप्टोनिमा. इथं त्या दोघांची येऊन काय तयार झालेलं आहे? पेअर. ह्याला होमोलॉगस पेअर म्हणा, सिनॅप्स म्हणा किंवा डायव्हॅलंट किंवा बायव्हॅलंट म्हणायचं. ओके, नेक्स्ट नंबर 3 पेअर्स फेज बघायचे आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॅचिटिन. नेक्स्ट फेज बघायचे आपल्याला पॅचिटिन. आता हे पॅचिटिन इकडं जात असताना या वेगवेगळ्या फेजेस आपण बघितल्या. जसं की पहिल्यांदा लेप्टोटीनमधले चेंजेस बघितले,
देन झायगोटीनमधले बघितले. आता आपल्याला हे पॅचिटिनमधले चेंजेस बघायचे आहेत. याच डायग्रॅममध्ये मी हे चेंजेस तुम्हाला दाखवणार आहे. ओके, म्हणजे डायग्रॅम अनेक वेळा काढणं हे काम सोपं होतं आणि तुम्हाला समजायलाही ते सोपं जाईल. नेक्स्ट फेज बघायचे आपल्याला पॅचिटिन. आता या पॅचिटिनमध्ये काय काय चेंजेस होतात ते बघूया. हे जे सिनॅप्स तयार झालेली होमोलॉगस पेअर तयार झालेली क्रोमोझोमचे आहे, हे एकमेकामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स तयार करतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकाला क्रॉस करतात. म्हणजे हे जे क्रोमॅटिड आहे त्याचं अजून एक क्रोमॅटिड तयार होतं, साईडला सिस्टर क्रोमॅटिड तयार होतं. जसं की इथंच तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये हे सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात या पद्धतीनं. सो क्रोमोझोम्स आर मोर थिक प्रोड्यूस सिस्टर क्रोमॅटिड, आणि ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. ही सिस्टर क्रोमॅटिड आहे, पण याला आणि याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं. ओके, आता बघा, हे समजा दोन क्रोमॅटिड आहे, हा लॉंग आहे हा शॉर्ट आहे, ह्या दोघांना एकाच क्रोमोझोमचे आहेत, तर याला काय म्हणायचं, सिस्टर क्रोमॅटिड्स. पण हे आपण हा एक आणि हा एक कन्सिडर करत असू तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं, कारण दोन क्रोमोझोम वेगवेगळे आहेत. थोडंसं आपल्याला समजायला व्यवस्थित जाईल अशी फिगर दाखवूया आपण. हे पहिलं क्रोमोझोम दाखवूया आपण ब्लॅक कलरने, त्याचं सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. हे क्रोमोझोम आहे. नेक्स्ट क्रोमोझोम ब्ल्यू कलरने दाखवतोय मी, आणि त्याचा हा पार्ट इथं क्रॉस करत असतो. So this blue color and black color chromatids are called as non-sister chromatids. So crossing of non-sister chromatids म्हणजे ही जी क्रोमॅटिड आहे, ही क्रोमॅटिड ही दोन एकमेकाला क्रॉस करतात, याला क्रॉसिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणायचं. मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. कोणामध्ये होतं, नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये क्रॉसिंग ओव्हर होणं, म्हणजे एकमेकाला क्रॉस करतात. आणि हा जो क्रॉसिंग पॉईंट असतो, ह्या क्रॉसिंग पॉईंटला आपण काइझमॅटा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, काइझमॅटा. So this crossing point is called as chiasmata. Crossing point is called as chiasmata. Called as chiasmata. MCQ for case in case of NEET as well as CET. So this is also MCQ, crossing over. So these two chromosomes cross with each other. Non-sister chromatid, not a sister chromatid. काइझमॅटा तयार होतो आणि एक्सचेंज ऑफ जिनेटिक मटेरियल होतं. या फेजला आपण म्हणत असतो पॅचिटिन. काय म्हणत असतो, पॅचिटिन. किंवा यालाच दुसरं एक नाव असतं, आपण पॅचिनिमा म्हणतो. म्हणजेच पॅचिनिमा. आता जसं की तुम्हाला माहित आहे, निमा मीन्स थ्रेड, पॅची मीन्स थिक. सो पॅची मीन्स थिक अँड निमा मीन्स थ्रेड. थिक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतं, याला आपण पॅचिटिन असं म्हणत असतो किंवा पॅचिनिमा म्हणत असतो. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हेंट आहे
की या प्रोफेजमधली जे काय आपण म्हणतो की ज्यांच्यात सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं त्या सगळ्या सजीवांच्या मध्ये बदल दिसतात, पॅरेंट डॉटरमध्ये काही चेंजेस होतात, ते चेंजेस होण्याचं कारण हे आहे क्रॉसिंग ओव्हर. सो इट शोज क्रॉसिंग ओव्हर, shows crossing over between non-sister chromatids shows exchange of genetic material, shows exchange of पॅटर्नल मॅटर्नलचं जेनेटिक मटेरियल असतं, याच्यामध्ये एक्सचेंज होते, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. रियल ह्या ब्ल्यू कलरचा पार्ट हा ब्लॅक कलरला जोडला जातो आणि ब्लॅक कलरचा एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होतं म्हणजे काय बघा, हा जो पार्ट असतो हा याचा क्रोमॅटिडचा पार्ट असतो, तो याला जोडायचा आणि याचा याला जोडला जातो. हे कॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशन झालेलं याला एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल म्हटलं जातं. पण हे जोडलेले मात्र तसेच असतात, म्हणजेच हे क्रॉसिंग ओव्हर झालेलं असतं ते ॲज इट इज असतं. कनेक्टिंग पॉईंट ज्याला आपण कायझमॅटा पॉईंट म्हणतो तो मात्र तसा फिक्सच असतो आणि त्या ठिकाणी एक्सचेंज होतं. सो इट रिझल्ट्स into variations, results into variations and helps in evolution. याच्यामध्ये व्हॅरिएशन्स होतात. मेजर आहे बघा, क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होतं, व्हेरिएशन्स तयार होतात. कनेक्टिंग पॉईंटला म्हणायचं कायझमॅटा. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये हा सेंट्रोमियर आहे, ह्या क्रोमॅटिड्स आहेत, इकडची क्रोमॅटिड आणि इकडची दोन वेगळ्या क्रोमॅटिड्सना म्हणायचं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आणि यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यामुळं या ठिकाणी व्हेरिएशन्स होतात. अँड दॅट्स वाय पॅचिटिन इज ॲन इम्पॉर्टंट फेज ऑफ दी प्रोफेज वन. ओके, एक्सप्लेनेशन आणि डायग्राम लिहून घ्या. नेक्स्ट फेज आहे ती म्हणजेच पॅचिटिन नंतरची डिप्लोटिन आपल्याला बघायची आहे. फोर्थ फेज आहे डिप्लोटिन. काय काय चेंजेस होतात हेही आपण बघूया डिप्लोटिनमध्ये. पहिल्यांदा आपण बघितलं की लेप्टोटिन झाली म्हणजे थिन फिलामेंट एकत्र आले, त्याच्यानंतर झायगोटिन झाली म्हणजे पेअर तयार झाली, त्याच्यानंतर नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये क्रॉसिंग ओव्हर पण झालेलं आहे. इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितला. आता या पुढं काय होणार आहे तेही आपण बघूया. नेक्स्ट फेज आहे ती म्हणजेच डिप्लोटिन. याला असंही म्हटलं तर डिप्लोनिमा, डिप्लोटिन ऑल्सो कॉल्ड ॲज डिप्लोनिमा. किंवा डिप्लोनिमा. नावाचा अर्थ समजून घ्यायचा. मेन चेंज असतो तो आपल्याला कळतो. डाय मीन्स टू, डिप्लो मीन्स टू आणि निमा मीन्स थ्रेड. दोन थ्रेड असतात ते वेगळे होतात, सेपरेट होतात. सो टू सेपरेट थ्रेड्स तयार होतात. याला म्हटलं जातं डिप्लोटिन किंवा डिप्लोनिमा. म्हणजे काय होतं बघूया आपण. हे जे दोन क्रोमोझोम्स एकमेकामध्ये आपण दाखवलेले आहेत, आता यांच्यामध्ये थोडंसं एक्सचेंज होतं आणि ते एकमेकापासून थोडे वेगळे होतात. काय चेंज होतात, कसा होतो ते बघूया आपण. हे या साईडचं आपलं ब्लॅक क्रोमोझोम आहे, या साईडला हे ब्लॅक आहे आणि त्याला पुढं ब्ल्यू कलरचं जोडलं जातं कारण एक्सचेंज होतं. इकडं ब्ल्यू कलरचं आहे,
होमोलॉगस क्रोमोझोम असतात. हा ब्ल्यू कलरचा पार्ट आहे आणि याला इकडचा ब्लॅक कलरचा पार्ट कनेक्ट केला होता. म्हणजे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल राहतं, परंतु हे एक्सचेंज होत असताना या दोघांच्या मध्ये थोडं रिपल्शन होतं आणि हा पार्ट इकडं ब्ल्यू कलरला ब्लॅक कलर कनेक्टेड आहे, इथं ब्लॅक कलरला ब्ल्यू कनेक्टेड आहे. याचा अर्थ एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेला आहे. म्हणजे पहिला जो मेजर बदल असतो तो म्हणजेच एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल अँड रिपल्शन ऑफ दिस नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. सो रिपल्शन ऑफ नॉन सिस्टर chromatids with variations कारण त्यांच्यात बदल झालेला असतो. सो रिपल्शन ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स विथ व्हॅरिएशन्स. दुसरा मेजर चेंज असतो तो म्हणजे हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं ते हळूहळू डिसअपियर व्हायला सुरुवात होते. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन starts disappearing. Nuclear membrane starts disappearing. ओके. न्यूक्लिओलस पार्ट असतो हा पण डिसअपियर व्हायला सुरुवात होत असते. सो न्यूक्लिओलस आल्सो स्टार्ट्स डिसअपियरिंग. दिस न्यूक्लिओलस स्टार्ट्स डिसअपियरिंग. न्यूक्लिओलस स्टार्ट्स डिसअपियरिंग. सेंट्रिओल्स असतात हे एकमेकापासून दूर जायला सुरुवात होते. सेंट्रिओल्स गोज अवे फ्रॉम इच अदर. अवे फ्रॉम इच अदर. आणि याच्यामध्ये ॲस्ट्रल रेजनी स्पिंडल फायबर्स तयार होतात. हे ॲस्ट्रल रेज आहेत. स्पिंडल फायबर्स तयार होतात, एकमेकापासून दूर जायला सुरुवात होते सेंट्रिओलची. सो सेंट्रिओल्स मूव्स अवे फ्रॉम इच अदर विथ ॲस्ट्रल रेज अँड स्पिंडल फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. सेंट्रिओल्स moving towards opposite pole. मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर म्हणूया, एक्झॅक्टली अपोजिट पोलकडे ते जात नाही आहेत. सो मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. फ्रॉम each other. So these changes takes place in diplotin called as diplonema. So repulsion होतं, मेम्ब्रेन न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात होते, न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात होते, नॉन सिस्टरमध्ये रिपल्शन आहे, सेंट्रिओल्स एकमेकापासून दूर जातात. या फेजला म्हटलं जातं डिप्लोटिन किंवा डिप्लोनिमा. आता याच्यानंतर आपल्याला ही लास्ट फेज पण आपल्याला बघायची आहे. ती लास्ट फेज म्हणजेच डायकायनेसिस आहे. या डायकायनेसिसमध्ये काय काय चेंजेस होतात हेही आपल्याला बघायचं आहे. सो लास्ट वन प्रोपेज फर्स्टची लास्ट फेज आहे ती म्हणजेच डायकायनेसिस. आता याला असंही म्हटलं जातं टर्मिनलायझेशन. टर्मिनलायझेशन म्हणजे हे जे कनेक्शन असतं, शेवटची फेज आहे डायकायनेसिस. सो डायकायनेसिस इज also called as terminalization. डायकायनेसिस. यालाच असंही म्हटलं तर टर्मिनलायझेशन.
टर्मिनलायझेशन. टर्मिनेट होतं म्हणजे काय होतं इथं बघा, हे जे दोन पार्ट एकमेकाला अटॅच झालेले असतात इनसाइडला ते आता टोकाला अटॅच होणार आहे. ॲट दी एंड अटॅचमेंट असते. हा ब्लॅक कलरचा आहे त्याला ब्ल्यू कलरचा जोडलेला आहे आणि हा ब्ल्यू कलरचा असतो त्याला ब्लॅक कलरचं कनेक्शन असतं आणि ते फक्त टोकाला आलेलं असतं ॲट दी टिप. आणि फायनली ते काय होणार आहे, रिपल्स होणार असतात. हे जे सेंट्रीओल्स असतात हे एकमेकापासून पुन्हा दूर जातात. सो सेंट्रीओल गोज अवे फ्रॉम इच अदर. प्रोड्यूस ॲस्ट्रल रेज. स्पिंडल फायबरची लांबी असते ती वाढली जाते. न्यूक्लिओलस अजून कमी होतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन also goes disappears. आणि ही जी फेज तयार होते इट कॉजेस दी क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन टू क्रॉसिंग ओव्हर क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड. आणि हा जो क्रॉसिंग पॉईंट असतो हा हळूहळू पुढे जातो आणि तो एका टोकाला येतो. या टोकाला येणं याला म्हणायचं टर्मिनलायझेशन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे या ठिकाणी डिसॅपियर होतं आणि फायनली लेट डायकायनेसिसमध्ये ते नष्ट होतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस गेट्स डिसॅपियर. सो नॉन-सिस्टर chromatids shows terminalization. Nuclear membrane and nucleolus. So nuclear membrane and nucleolus get disappeared. So this is about prophase is the important phase of this meiosis first मधली, कॅरिओकायनेसिस फर्स्ट मधली प्रोफेज 1 बघितली, which is more complex because it consists of 5 different phases. Which one? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. लेप्टो, झायगो, पॅची, डिप्लो, डाय असं म्हणायचं. लेप्टो, झायगो, पॅची, डिप्लो, डाय या 5 फेजेस असतात. याच्यामध्ये ही प्रोफेज 1 कंप्लीट होते आणि ही सगळ्यात महत्त्वाची फेज असते. ओके.